ते गोरक्षनाथ गुरु दचकले की हा शिष्य माझा इतका अवघड आहे की याने जो पण केला हा पण तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. या शिष्याने गुरुसाठी डोळा काढून दिला स्वतःचा. हा काही मागे पुढे बघणारा नाही. हा अग्निकाष्ट घेण्यासाठी सुद्धा कमी होणार नाही. हा गोरक्षनाथाचा एक निष्ठतेचा भाव होता की जो मी काही पण घेतला तो मी करणारच. पण गुरुलाच माहिती असतं शिष्याचं हित कशामध्ये आहे आणि काय हित आहे. म्हणून गुरु जे काही सांगतात हे आपल्या हिताचीच गोष्ट असते. ते आपण लक्षात घेतलीच पाहिजे आणि आपला जो काही जिद्दीपणा आहे हा थोडासा संपुष्टात आणलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जिद्द ही माणसाला लयालाच नेणार. जिद्द करा पण कशी करा त्याचा शेवट काय हे आपल्याला कळायला पाहिजे. जर आपल्याला तो शेवट कळत नसेल तर गुरुच्या मुखातून या जिद्दीचा एक किंचित विना काहीतरी अंश आपण समजून घ्या. त्या एका अंशाच्या माध्यमातून आपल्याला पुढचा जो काही जिद्दीपणाचा विचार आहे हा सगळा मोकळा होईल की नाही गड्या आपण कुठेतरी चुकतोय. आपली जिद्द आज आपल्याला नडतीये. आपली जिद्द आज आपलं पूर्ण तापस्य संपू शकते. आज आपली जिद्द आपण आजपर्यंत केलेले जे काही कर्म आहे जे पुण्य आहे संचित आहे हे कितीही पटीने वाढू शकते आणि आपल्याला यापुढे हे दुःखाचे सामोरे जाऊ लागू शकतं. आपण जे काही कमवलेलं आहे एका क्षणात संपू सुद्धा शकतं. अशी जिद्द काही कामाची नाही देवा. तर जिद्द करताना जिद्द कशाची करावी हे लक्षात यायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्या गोरक्षनाथाने सुद्धा जिद्द केलेली आहे. पण मच्छिंद्रनाथ त्याला समजून सांगताय पण त्याची जिद्द अशी की मी याला उठवेलच नाही तर मी अग्निकाष्ट घेईन. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाला प्रश्न पडला आणि मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यासाठी असा एक विचार सुचवला की मी त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये माझा आत्मा संचरित करतो की जेणेकरून तुझा जो पण आहे की त्रिविक्रम राजाला मी उठवील हाही पूर्ण होईल. आणि कालचक्राचं जे चक्र आहे की कुणाचा आत्मा एकदा ब्रह्मलीन झाला तो परत या मृत्यू लोकात येत नाही हेही या ठिकाणी संपुष्टात येईल. पण जोपर्यंत माझा आत्मा त्रिविक्रम राजाच्या शरीरात राहील तोपर्यंत माझ्या शरीराचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य राहील असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितले. असे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला सांगून आपले शरीर सोडून त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करतात. त्रिविक्रम राजा स्मशानामध्ये नेलेले त्यांचा शव आणि त्या ठिकाणी अग्निदाह द्यायचा वेळ आला. त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी आपला जो काही आत्मा आहे आपल्या शरीरातलं जे काही चैतन्य आहे पूर्ण त्यांच्या शरीरातून काढून त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये देहामध्ये संचरित केलेले आहे आणि तो त्रिविक्रम राजा उठून बसला. हे बघून पूर्ण प्रजाजन आनंदी झाले कारण मच्छिंद्रनाथामुळे त्रिविक्रम राजा उठून बसलेला आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथांचे शरीर गोरक्षनाथांनी त्या मंदिरात महादेवाच्या मंदिरामध्ये लपून ठेवण्याचे ठरवले. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी जसा संचार केला तो त्रिविक्रम राजा उठून बसला. त्रिविक्रम राजा उठून बसल्यावर सगळ्या प्रजेला आनंद झाला की आपला राजा उठून बसला. आपली जी काही कळवळ होती आपली जी काही प्रलाप होता आपलं जे काही दुःख घ्या त्या भगवंतास कळाले आणि त्या भगवंताने आपल्यावरती इतकी माया केली की आपला राजा परत उठून जिवंत केला. त्या भगवंताचे किती मोठे उपकार आपल्यावरती का आपल्यासाठी त्या भगवंताने या राजाला मेलेल्या राजाला परत जिवंत केलं. ही लीला त्याची तिथे झाली. मग त्या ठिकाणी स्मशानामध्ये तर नेलेलं होतं पण प्रेत जिवंत झाल्यानंतर विधी असतो तो विधी त्यांनी केला आणि त्रिविक्रम राजा त्यावेळी त्या नगरामध्ये गेले. पण इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये गुरु गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचे शव व्यवस्थित सांभाळून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आणले. महादेवाच्या मंदिरामध्ये गुरुवी पुजारी होते. गोरक्षनाथांनी गुरुविनी मच्छिंद्रनाथांशी जे काही घडले ते सर्व कथन केले व मच्छिंद्रनाथांचे शरीर मंदिर गृहामध्ये ठेवले. त्या गुरुविनीला सर्व काही सांगावं लागलं कारण की तिची सहाय्यता घेण्याची गरज त्या ठिकाणी भासली. हिला पूर्ण सांगितल्याशिवाय ही गुरुवीन त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक तळघर होतं गुप्त घर.
या ठिकाणी ते शव ठेवू देणार नाही आणि तिला या ठिकाणी सांगितलं का ती ठेवू देईल आणि हे जे काही गुण आहे हे रहस्य कोणाला सांगणार नाही असं त्यांनी पण करून त्या ठिकाणी ते शरीर ठेवलं आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे रक्षण करत असता बरेच दिवस निघून गेले. मग ते शरीर त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी ठेवलं. रोज मग मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या रूपात त्या ठिकाणी यायचे, दर्शन करायचे. गुरु शिष्याचं संकेत खुणांनी काय असेल ते संवाद व्हायचे आणि त्यांचं बोलणं वगैरे झालं का ते त्यांच्या कार्यभाराला निघून जायचे. असे बरेच दिवस चाललं. तेव्हा गोरक्षनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. म्हणजे काही दिवसांनी असं झालं की बरेच दिवस गोरक्षनाथ त्या शरीराचे रक्षण करण्यासाठी थांबले. एक दिवस गुरुजी परवानगी घेतली की मी आता तीर्थयात्रा करून येतो. या ठिकाणी हे शरीर या गुहेमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्या गृहिणीला हा फक्त विषय माहिती आहे, बाकी इतर कुणालाही काहीच माहिती नाही. बरेच दिवस मी या ठिकाणी थांबलो, बघितलं वातावरण ठीक आहे, अनुकूल आहे. आता मला तीर्थयात्रा करण्यासाठी तुम्ही आज्ञा द्या. आणि तुम्ही दररोज त्या ठिकाणी ते दर्शनाला येतात, तर त्या दर्शनाला येण्याच्या निमित्ताने तुमचंही या ठिकाणी थोडंफार लक्ष असेलच राहीलच. या हिशोबाने मच्छिंद्रनाथांनी म्हणजे त्रिविक्रम राजांनी त्याला आदेश दिला, ठीक आहे गोरक्षा काय हरकत नाही, तू तीर्थयात्रेला जाऊ शकतो. आणि ते तीर्थयात्रेला गेलेले आहे. इकडे त्रिविक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ राज्यकारभार बघू लागले. हा राज्यकारभार बघत असताना त्रिविक्रम राजाच्या शरीरात मच्छिंद्रनाथ आत्मकारभार बघत दैनंदिन व्यवहार सरळ व सुरळीत चालवत असे. बऱ्याच दिवसानंतर असे झाले की त्या रेवती राणीस गर्भधारणा झाली आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊन पुत्र संतान झाले. त्या ठिकाणी त्या त्रिविक्रम राजाच्या पत्नीचे नाव रेवती राणी होते. त्या रेवती राणी सोबत मच्छिंद्रनाथ म्हणजे त्या शरीरामध्ये जे संचारित झाले त्रिविक्रम राजाच्या, तर त्या त्रिविक्रम राजाच्या शरीराच्या सोबत व्यवहार करू लागले, दैनंदिन कारभार बघू लागले, प्रपंच बघू लागले. असं प्रपंच बघत असताना त्या राणीला गर्भधारणा झाली. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर ती प्रसूत झाली व तिला एक मुलगा झाला. मदनासारखा तिला पुत्र झाला. 12व्या दिवशी त्या मुलाचे बारसे केले. त्याला पाळण्यात घालून धर्मनाथ असे त्या बाळाचे नाव ठेवले. असा या ठिकाणी त्रिविक्रम राजाच्या नगरीमध्ये म्हणजे प्रयागराज या क्षेत्री या धर्मनाथाचा जन्म झाला. तो धर्मनाथ 5 वर्षाचा झाला. एके दिवशी राजा व राणी रेवती महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेलेली असतात. तेथे ती मनोभावे पूजा करते. पूजा करत असताना त्या राणीच्या मनामध्ये काहीतरी मागावा आपण देवाला म्हणून एक विषय आला आणि तिने हात जोडून डोळे मिटून त्या देवाला असं मागितलं, हे महादेवा, हे उमापते, मला असं काहीतरी द्या की त्रिविक्रम राजाच्या आधी मला मरण यायला पाहिजे. म्हणजे माझं जे आयुष्यपण आहे हे तसंच राहायला पाहिजे, अढळ राहायला पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी गुरुवीन हसू लागली. मग त्यांनी त्या राणीने हात जोडून ते महादेवाला हे केलं, विनंती केली. डोळे उघडले, बघितलं की ती गुरुवीन हसते. का? कारण की त्या गुरुवीला माहिती होतं हिचा पती तर अगोदरच मेलेला आहे. आज हिच्या पतीच्या शरीरामध्ये जो संचारित झालेला आहे तो मच्छिंद्रनाथ आहे. म्हणून ती गुरुवीन थोडीशी गाण्यातल्या गाण्यात हसली आणि त्या राणीने त्या क्षणी तिच्याकडे बघितलं आणि तिला तिचं खटलं. तेव्हा गुरुवीन हसल्यानंतर त्या राणीला खटल्यानंतर ती राणी त्या गुरुविनीकडे गेली आणि तिला विचारलं, तू का हसली ते सांग. तेव्हा गुरुवीना घाबरली आणि ती म्हणाली, काही नाही, सहज मी हसले, तसं काही नाही, तू सांग, नाही तर मग बघ. असं म्हटल्या ती जास्त घाबरली आणि तिला अभय मागू लागली की मी सांगेन पण मला अभय द्या की तुम्ही काय विषय पुढे काही करणार नाही आणि या विषयाला पुढे काही वाढवणार नाही. हा त्या राणीने तिला अभय दिलं की ना घाबरता तू उत्तर दे, काही हरकत नाही. आणि तेव्हा एकांतात जाऊन राणीस बोलवून त्रिविक्रम राजाच्या मृत्यूचे सर्व गुण त्या गुरुविनीने त्या राणीस सर्व वृत्तांत सांगितला की हे कसं झालं, काय झालं. आज ज्या त्रिविक्रम राजा जे तुझा पती आहे
त्याच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथांनी संचार केलेला आहे आणि त्या मच्छिंद्रनाथाचं शव या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये घरामध्ये आहे आणि आत्मा जो आहे हा तुझ्या पतीच्या शरीरामध्ये संचारित झालेला आहे. हे सर्व ऐकून राणी राजवाड्यात निघून गेली. त्या राणीने ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं, विचार केला आणि शांतपणे ती तिच्या महालामध्ये निघून गेली. आणि महालामध्ये गेल्यानंतर आता स्त्रियांची वृत्ती ती वृत्तीच राहते. ती काही शांत बसणारी नव्हतीच. तिला खटल्यावरती तिने विचार घरी जाऊन चांगला केलाच. आता कसं करू? आज ना उद्या हा मच्छिंद्रनाथ आपला आत्मा ह्या शरीरातून काढून त्याच्या शरीरामध्ये घेऊन जाणार आणि आपल्या परत पती मरण पावणार. आज समाजापुढे का विना माझं आईवड दिसतंय, टिकलेलंय, पण जर हे परत असं घडलं तर माझं समाजापुढे आईव परत जाणार. असंही माझं आईव पहिले गेलेलं हे तिला कळून चुकलं, पण आता परत एकदा आईव जाण्याची वेळ आली समाजापुढे. असं होऊ नये असा तिच्या मनात विचार आला. मग त्याच्यासाठी तिने एक कट रचला. काय कट रचला की शरीर कुठे हे तर आपल्याला माहिती झाली, मग या शरीराची अशी विल्हेवाट लावू की त्या शरीरामध्ये परत मच्छिंद्रनाथ आपला आत्मा संचारित करता कामा नये. म्हणजे त्याला जर शरीरच नसलं संचारित करण्यासाठी तर तो त्या शरीरामध्ये संचार करणार नाही आणि ह्याच शरीरात राहील. समाजाच्या पुढे का विना त्रिविक्रम राजा हा जिवंतच राहील आणि माझा आहे पण समाजाच्या पुढे का विना तसंच आबादित राहील, टिकून राहील. हा विचार तिने पूर्ण प्लॅनिंग केली, सगळं कट रचला. रात्री तिच्या विश्वासातले बरेच होते, त्यातले काही निवडक कामाठी लाठ्या काठ्या चाकू सुरे घेऊन 2-4 जण सोबत घेतले आणि रात्रीतूनच त्या ठिकाणी मंदिरामध्ये ती गेली. त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये जे मच्छिंद्रनाथाचं शरीर होतं त्या शरीराचे रात्रीतून तुकडे 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 केले आणि ते तुकडे जंगलामध्ये प्राण्यांना, माशांना, सगळ्यांना खाण्यासाठी सोडून दिले. किडे मुंगे ह्याला खाऊन टाकतील, याचं शरीर कुठं दिसायला नको इतके बारीक बारीक तुकडे करून तिने जंगलात फेकून दिले. राणीने त्या मच्छिंद्रनाथांच्या शवछेदन करून जंगलात फेकून दिले. राणीने खूप विचार करून हे कृत्य केले. मगच राणी समाधानी झाली. म्हणजे बघा, एखाद्याच्या डोक्यात जर खटका पडला तो खटका जिरवण्यासाठी आपला तो कोणाच्या बापाचं ऐकत नाही. पडला जोपर्यंत तो ते खटका पूर्ण करीत नाही तोपर्यंत तो त्या विषयाला सोडीतच नाही. काही सोडायचंच नाही. तसंच त्या राणीच्या डोक्यात हा खटकाच सोडायचं नाही. मच्छिंद्रनाथ शव हा पूर्ण संपल्याशिवाय, पूर्ण जिकडं तिकडं केल्याशिवाय, आपल्या मनात जो विचार आला हा पूर्ण केल्याशिवाय आपल्याला सोडायचं. तिने काही विचार केला का मागं पुढं? तिने सगळं काम तिचं फते केलं आणि मग शांत निवांत जाऊन ती आपल्या महालामध्ये बसलेली. पण हे जेव्हा घडले तेव्हा मात्र पार्वती माता जागी झाली आणि तिने शिवा जागे केले. त्या ठिकाणी ही घडलेली घटना पार्वतीला लक्षात आली अंतर्दृष्टीने आणि पार्वतीने ताव घेतला. हे महादेवा, उठा, जागे व्हा. या मृत्यू लोकामध्ये घात झाला. ज्या कार्यासाठी नवनाथांनी अवतार घेतला, ज्या कार्यासाठी तुम्ही तुमच्या मुख्य शिष्याला बोध केला, उपदेश केला, त्या शिष्याचे शवाचे सगळे तुकडे तुकडे करून त्या राणीने जंगलामध्ये ठेवलेले, टांगलेले, फेकलेले. उठा, जागी व्हा. या असं या मृत्यू लोकात कृत्य झालेले आहे. पुढचं जे काही कार्य हे या नाथपंथात थांबेल, दुरावेल. त्यासाठी जनकल्याणाचं जे कार्य हेही दुरावेल. त्यासाठी तुम्ही जागे व्हा. तेव्हा महादेव जागे झाले. बघितलं हा असा प्रकार झाला. महादेवानी 72 कोटी चामुंडा यांना सर्वांना बोलावलं, आदेश दिला पार्वती मातेने आणि महादेवाने की जा त्या मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे जेवढे काही तुकडे झालेले आहेत तेवढे सगळे जमा करून या ठिकाणी कैलासामध्ये माझा जो प्रिय आणि असा सबळ प्रिय असलेला माझा मानसपुत्र आहे वीरभद्र, त्याच्या स्वाधीन हे पूर्ण तुकडे आणून तुम्ही द्या आणि त्या
शरीराचे रक्षण तुम्ही करा। त्या ठिकाणी त्यांच्या आज्ञेप्रमाणे कैलासात चामुंडा वीरभद्र महादेवाचे जे मानस पुत्र आहे त्यांच्या स्वाधीन हे मच्छिंद्रनाथाचे शवाचे तुकडे केलेले आहे। आणि वीरभद्र चामुंडा यांच्या सोबत अगोदर मच्छिंद्रनाथांनी युद्ध केलेले आहे। ती जी कथा आहे ती वेगळी आहे, त्या कथेचं जे स्वरूप आहे तेही वेगळं आहे। पण त्या कथेला अनुसरून हा भाग आहे की पूर्वी मच्छिंद्रनाथांनी वीरभद्र चामुंडा अष्टभैरव देव यांना सगळ्यांना परास्त केलं आणि आपल्या कार्यासाठी सहभाग करा, भाग घ्या, ज्या ज्या ठिकाणी माझं कार्य माझ्या नावाने होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही मदत करा। म्हणजे त्यांचा हेतू मच्छिंद्रनाथांचा किंवा पूर्ण नाथपंथांचा इतका शुद्ध आणि पवित्र होता की फक्त जनकल्याणासाठीच हे कार्य करा आणि जनकल्याणासाठीच आम्ही हे कार्य करू। ज्या ज्या ठिकाणी जनकल्याणासाठी हे कार्य होईल, माझं नाव येईल, त्या माझ्या नावाच्या अनुषंगाने तुम्हाला ज्या ज्या वेळेस पुकारलं जाईल तुम्ही त्या त्या ठिकाणी येऊन ते कार्य करा। अशा उद्देशाने त्यांनी त्यांच्यासोबत युद्ध करून त्यांना जिंकून घेऊन या साबरी विद्येसाठी त्यांनी प्रेरित केलं कार्य करण्यासाठी। पण त्यांच्या मनामध्ये खूबी होतीच आणि त्यांना हा एक पर्वणी सापडली का योगायोगानं आता मच्छिंद्रनाथांचं शरीर आपल्या ताब्यात आलेलं आहे, भेटलेलं आहे की आज आपल्याला ज्यांनी पहिले परास्त केलेलं आहे आज तो आपल्या हाती सापडला। आपण काय करू, आपला जर दुश्मन भेटला अरे याला लयच माग आपल्याला घोसळून गेले, लय बोलून गेले, याने लय शिव्या दिले, याचे आपले लय कट्टरे, आपण मी तर भावना घेऊ ना अरे आज आला ऊट पहाड़ के नीचे आ गया, अब अपना काम चालू हो जाएगा, है की नाही? तसं त्यांना वाटलं। आणि तुमचा आमचा जो शत्रू आहे मच्छिंद्रनाथ एकाएकी मरण पावलेला आहे, त्यांनी आम्हाला नग्न करून आमची फरफटीची केलेली आहे। तेव्हा अष्टभैरवांची त्यांनी विटंबना केलेली आहे। मारुती सोबत सुद्धा मच्छिंद्रनाथांचं ज्यावेळेस युद्ध झालेलं होतं त्यावेळेस मारुतीला सुद्धा मच्छिंद्रनाथांनी परास्त केलेलं होतं आणि त्या मारुती सोबत सुद्धा असं घडलेले असं सर्व देवतांना भारी असा हा प्रबल शत्रू आपल्याला सहज असा अनायास भेटलेला आहे, सापडलेला आहे। तेव्हा त्याचे शरीराचे नीट जपून ठेवा असं चर्चा चालली। कोणाची? अष्टभैरव हे चामुंडा आणि वीरभद्र या सगळ्यांची मिळून ही चर्चा चालू आहे। याच्यामध्ये महादेव पार्वतीला काही माहिती नाही, कल्पना नाही। त्यांनी त्यावेळेस कैलासात त्यांना आदेश दिला शरीर घेऊन या आणि त्या शरीराचे रक्षण करा। पण माघारी हा खेळ चाललेला आहे। त्यांचा शिष्य हा कोणाचा? मच्छिंद्रनाथाचा शिष्य हा गोरक्षनाथ हाही मोठा प्रतापी आहे आणि तो हे शरीर घेण्यासाठी कधीही येऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण सावध आहात। तेव्हा सावध असं राहा की तो कधीही येऊन आपल्यासोबत युद्ध करून हे शरीर घेऊन जाऊ शकतो। असे जे काही म्हणणे हे वीरभद्रालाही पटले व त्याने 72 कोटी चामुंडा 84 लक्ष शिवगण मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यासाठी कोटी यक्षिणी, संकिनी, लंकिनी, रंडा, चामुंडा, पद्मिनी मच्छिंद्रनाथांच्या शरीराच्या तुकड्याचे रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवले। इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा दररोज महादेवाच्या दर्शनात ये जा करत होता। असे 12 वर्ष भरत आले। मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन जे गोरक्षनाथ तीर्थ यात्रा करत 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 गेले होते त्यांनी अगोदर 12 वर्ष अगोदर चौरंगी नाथास अनुग्रह करून एका गुहेमध्ये त्याला तपासाठी बसवलेलं होतं। गोरक्षनाथाला आठवलं की आपला शिष्य चौरंगी या ठिकाणी गुहेमध्ये तप करत आहे। त्या ठिकाणी जाऊन त्याचं जे काही तप आहे त्यांनी तप शांत केलं, त्याचं मावंद केलं। त्या तपासाठी जे झालेले कष्ट आहे याची पूर्ण हालचाल घेतले, कसं कसं झालं, काय काय झालं। ती जी कथा आहे ती खूप वेगळी, ती पण खूप अशी गोड कथा आहे ऐकण्यासारखी। मग त्या चौरंगीला सुद्धा घेऊन ते त्या ठिकाणी प्रयागराज या क्षेत्राकडे निघालेले। अंदाज वाढला आता 12 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा त्यांच्या शरीरामध्ये संचार होण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रयागराजला जावं लागेल। त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या दिशेने ते दोघं गुरु शिष्य कोण गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ या ठिकाणी निघाले। या ठिकाणी चौरंगीनाथ गोरक्षनाथ आल्यावर त्या गुरुने भेटले, बसले, विचारपूस केली का
कसं आहे काय. मग त्या गृहद्वारामध्ये गेले, ते गृहद्वार उघडून बघितले तेव्हा मच्छिंद्रनाथांची शव त्या ठिकाणी. गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ त्या ठिकाणी प्रयागराज क्षेत्री आलेले, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले, त्या गुरुने विचारपूस केली आणि त्या ठिकाणी खाली जे गुरुगान होतं त्या ठिकाणी गेले, बघितलं त्या ठिकाणी तर मच्छिंद्रनाथाचं शरीरच नाही. असं कसं झालं? काहीतरी घातच झालेला आहे या ठिकाणी, काहीतरी विपरीत असं घडलेलं आहे. गोरक्षनाथाला लगेच लक्षात आलं आणि गुरुजीला सुद्धा लक्षात आलं. ती गुरुजी घाबरली आणि घाबरून ती गोरक्षनाथ सांगू लागले. तेव्हा गुरुजी बोलता बोलता आखळू लागली. ती जशी आखळू लागली त्या ठिकाणी गोरक्षनाथाला कळलं की काहीतरी गडबड आहे. मग गोरक्षनाथाला तर राग आला. गुरुजीला कळालं. गुरुजी त्या गोरक्षनाथा शरण आली आणि हे महाराज मला क्षमा असावी. रेवती राणीने मला मोह घालून विचारले तेव्हा मी तिला सर्व काही जे घडलेली हकीकत आहे ती सर्व गोष्ट मी त्या रेवती राणीला सांगून दिली. आणि एक विशेष गोष्ट अशी झाली की मी त्या रेवती राणी सोडून मी इतर कुणालाही ही गोष्ट सांगितलेली नाही. ही गोष्ट त्या रेवती राणीला सांगितली म्हणून गोरक्षनाथाला तिचा खूप राग आला. पण ते ज्ञानी होते, तपस्वी होते, त्यांना कळालं राग करून काहीही भेटत नाही. राग करून फक्त आपल्या हाती आपलं नुकसानच होतं, आपल्याला काहीच भेटणार नाही. राग करून जे काही आपलं कार्य सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे, जे झालं ते होऊन गेलं, त्याला कोणी बदलू शकत नाही, कारण की झालेली गोष्टी बदलू शकत नाही. पण पुढे आपल्याला जे काही करायचंय, जे काही कार्य सिद्ध करायचंय, जे काही कार्य साध्य करायचंय, या कार्यासाठी आपल्याला या गुरुनीची गरज आहे. आज हिला राग करून पुढचा जे काही भविष्यातला वेध घेतला हे कार्य आपण खराब करू शकत नाही. म्हणून त्यांनी संयमाची, शांततेची आणि स्थैर्याची भूमिका घेऊन गोरक्षनाथाने तिला विचारले की काय केलं ते सांग, राणीकडे जाऊन विचारपूस कर आणि आम्हाला इथे येऊन सांग. आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे, थांबलेलो आहे. जे झालं ते होऊन गेलं ते सोड, पण तू आता जे काही पुढे घडणार आहे याच्यासाठी आम्हाला मदत कर आणि त्या शरीराचं काय त्या राणीने केलं हे तिला विचारू दे. असं सांगतात ती राणी त्या राणीला विचारायला गुरुवीन गेलेली आहे. राजमहालामध्ये आली. गुरुवीन राणी रेवतीस भेटून विचारपूस केल्यावर गुरुवीने गोरक्षनाथास जे काही वृत्तांत तो सांगितलं. मग ती गुरुवीन त्या ठिकाणी गेली, राणी रेवतीला भेटली. त्यांनी पाय पडून विनंती केली की हे राणी, मी तुम्हाला जे काही सत्यता सांगितली त्या ठिकाणी आज ते मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आलेले आणि ते खूप तपस्वी आहे, तेजस्वी आहे. ते शरीराची विचारपूस ते करताय. नेमकं त्या शरीराची तू काय केलं हे मला सांगावं. आणि त्या राणीने त्या गुरुने सर्व हकीकत सांगितली की मी त्याच दिवशी त्याच रात्री 2-4 कामाची जे माझे होते ते घेऊन त्या शरीराचे तुकडे करून मी जंगलामध्ये फेकून दिले. आतापर्यंत त्या शरीराचे सगळे काही विल्हेवाट लागली असेल, काही कुजले असेल, काही किड्या मुंग्यांनी खाल्ले असेल. आता त्या शरीराचं तुम्हाला काहीही भेटणार नाही असं त्या राणीने त्या गुरुने सांगितले. मग ती पूर्ण घडलेली हकीकत आहे ती त्या गुरुने तशीच्या तशी श्री गुरु गोरक्षनाथामध्ये नाथांना सांगितली. तेव्हा गोरक्षनाथांना कळालं हा घात झाला. आपल्या गुरुच्या शरीराचे तुकडे करून त्या राणीने फेकून दिले. गोरक्षनाथाला खूप राग आला. परत तेच घडलं. राग येऊन काही होणार नाही. आज रेवती राणीवर राग करू. आजच्या रेवती राणी ही माझ्या माते समान आहे, कारण की आज त्यांचा तिच्या जो काही पती आहे त्याच्या शरीरामध्ये माझे गुरु मच्छिंद्रनाथांचा आत्मा संचरित आहे. त्या नात्याने तीही माझी आई आहे. मग आईवर राग करून काही होणार नाही. त्या हिशोबाने त्यांनी रागाचा त्याग करून आता जे करायचे पुढे की आपल्या गुरूंचा शरीराचा शोध करू. त्या शोध करण्यासाठी गोरक्षनाथ सज्ज झालेले आणि चौरंगीनाथाला सांगितले की मी गुरु मच्छिंद्रनाथांच्या कलेच्या शोधासाठी पूर्ण सृष्टीपर्यंत ब्रह्मांडात भ्रमण करणार आहे. सूक्ष्म रूपाने तू माझ्या शरीराचे या ठिकाणी सांभाळ करावा असं चौरंगीनाथाला सांगून गोरक्षनाथ सूक्ष्म रूपाने त्या शरीरातून आपला आत्मा पूर्ण ब्रह्मांडामध्ये सप्त पाताळ
भूलोक, भूलोक, परत सप्त स्वर्ग, मेरू, मंदार पर्वत, त्या ठिकाणी बघल, त्या ठिकाणी सगळीकडं ब्रह्मलोक, सत्यलोक सगळीकडे गेले, तिथं कुठंच काही सापडाना. शेवट ते कैलासामध्ये आले. गोरक्षनाथांनी बघितलं का कैलासामध्ये मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे एका शिळेवरती पूर्ण ठेवलेले, पण त्या शरीराचे रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण चामुंडा, भैरव, अष्टभैरव, वीरभद्र स्वतः त्या ठिकाणी उभा आहे, त्यांच्या शरीराचे रक्षण करतोय. पण त्या ठिकाणी त्यांचा जो संवाद चाललेला आहे हा गोरक्षनाथांनी ऐकला. त्यांचा संवाद असा चालू होता, वीरभद्र आणि त्या चामुंडामध्ये संवाद झाला की ते म्हणू लागले, 12 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. मच्छिंद्रनाथांच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथांना संचारित करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि केव्हाही गोरक्ष हा त्यांचा शिष्य हे शरीर घेण्यासाठी येईल आणि आपण हे शरीर त्याला द्यायचे नाही. युद्ध करण्याची जर वेळ येत असेल तर ती युद्धही करू आणि गोरक्षनाथांची सुद्धा तेच हाल करू जे ह्या मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे झालेले आहे, तेच हाल ह्या गोरक्षनाथांचे करू. असे त्यांचे जे काही विचार होते, जे काही चर्चा चालू आहे, हे गोरक्षनाथांनी ऐकले. त्यांनी बघितलं हे काही ऐकण्याच्या स्थितीत नाही. त्या ठिकाणी जो कोणी ज्ञानी सत्पुरुष असा असतो तो अंदाज घेतो, वेध घेतो. या ठिकाणी वाद चाललेला आहे एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी तो कधीच जात नाही. तो म्हणतो नाही, जर हे ऐकण्याच्या स्थितीत नसेल आपण यांच्या वादात जाण्यात काहीही मजा नाही. एखादा ऐकण्याच्या स्थितीत असेल तर त्याला समजून सांगता येईल, जाऊ दे बाबा ते सोडून. पण तसं झालेलं नाही. त्यांना लक्षात आलं, कळून चुकलं की या ठिकाणी कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ठीक आहे, आपण आपलं काम करू, आपण जाऊ. आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणाहून निघून आले. तेव्हा त्या निघून आल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये गुप्त वेशात परत मृत्यू लोकात येऊन त्या शरीरात प्रवेश केला. नंतर मध्यस्थी म्हणून कोणीतरी टाकू बा, त्यांना समजून सांगू वीरभद्राला आणि त्याला की हे शरीराचे तुकडे आम्हाला दे म्हणून कुणाला तरी मध्यस्थी घेऊ. तर त्यांनी सूर्यनारायणाला विनंती केली आणि सूर्यनारायणाला भेटले. सूर्यनारायण सांगितले की या मच्छिंद्रनाथांचं देह आहे हा कैलासामध्ये आहे आणि त्या ठिकाणी चामुंडा, वीरभद्र हे सगळे त्यांच्या रक्षणार्थ आहे. पण त्यांचं जे काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे का हा जे काही शरीराचे तुकडे हे आपण देणार नाही आणि त्याचा शिष्य जो काही गोरक्ष आहे तो येईल आणि हे शरीर घेऊन जाईल, त्याच्यासोबत आपण युद्ध करू, त्याचेही शरीराचे हेच हाल करू, असे त्यांचे जे काही विचार झालेले आहेत. आणि ते कुणाच्या ऐकण्याचे स्थितीत नाही. तर तुम्ही मध्यस्थी करा आणि आमच्या जे गुरु आहे त्यांच्या शरीराचे तुकडे आम्हाला आणून द्या, एवढे उपकार आमच्यावरती करा, असं गोरक्षनाथांनी सूर्यदेवाला विनंती केलेली आहे. गोरक्षनाथाचे म्हणणे सूर्यदेवाने मान्य केले आणि ते कैलासात निघून गेले. सूर्यनारायणास पाहता शिवगणांनी त्यांचे पाया पडले, आदरातिथ्य केले. येण्याचे कारण विचारले तेव्हा सूर्यनारायण म्हणाले, मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे जे काही आहे ते परत करा, यासाठी मध्यस्थी म्हणून मी या ठिकाणी तुमच्याकडे आलेलो आहे. पण वीरभद्र, अष्टभैरव व चामुंडा यांनी सांगितले की मच्छिंद्राच्या शरीराचे तुकडे आम्ही परत करणार नाही, शरीर हे परत करणार नाही. आणि तुम्हाला हाही विषय की त्याचा शिष्य जर आला तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही युद्ध करू आणि त्याचे सुद्धा आम्ही हेच हाल करू, असं त्यांनी सूर्यनारायणाला सांगितलंय. पण सूर्यनारायण असं समजून सांगताय, अरे मच्छिंद्रनाथांनी जे तुमचे हाल अगोदर केले, मग त्याच वेळेस तुम्ही हा पुरुषार्थ करायचा असता, त्याच वेळेस मच्छिंद्रनाथाला तुम्ही परास्त करू तुमचं जे काही विषय हा त्यावेळेसच मांडायचा असताय. पण आज या ठिकाणी त्यांच्या शरीराची अशी अवस्था झाली म्हणून तुम्ही हा विषय मांडला. पण त्यांचा जो शिष्य आहे गोरक्षनाथ तो मच्छिंद्रनाथांपेक्षाही प्रतापी आहे आणि तो असूनही प्रतापी असूनही त्या ठिकाणी तो एकटा नाही तर त्या ठिकाणी चौरंगीनाथ सुद्धा महाप्रतापी त्यांच्या सोबत आहे. पूर्वी ज्यावेळेस तुमचं त्या मच्छिंद्रनाथांसोबत युद्ध झालं त्या ठिकाणी ते एकटे होते, पण आज हे दोघं आहे गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ हे दोघं या सोबत असून हे तुम्हाला चढ बढतील असे त्यांनी समजून सांगितलं.
पण एवढं समजून सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. ते युद्धासाठी तयार झाले की नाही आम्ही काही हो, आम्ही युद्धच करू, आम्ही हे शरीर काही घेणार नाही. मग सूर्यदेवाने बघितलं हे काही ऐकायच्या स्थितीत नाही. मग ठीक आहे, जे होईल होऊ द्या, आपण काही करू शकत नाही, आपण फक्त बघायची भूमिका घेऊ. पण त्यांना लक्षात आलं की महादेवाला सर्वात प्रिय असलेला हा कैलास पर्वत आहे आणि या कैलास पर्वतामध्ये जर हे युद्ध झालं तर हे नाथ खूप तपस्वी याचा प्रताप इतका मोठा आहे की हे काहीही बघणार नाही आणि हा कैलास सुद्धा उद्ध्वस्त करून टाकतील. मग त्यांनी त्या वीरभद्राला आणि त्यांना सगळ्यांना एक विनंती केली, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही ऐकणार नाही, ते करणारच, पण फक्त एक विषय असा घ्या की या ठिकाणी कैलासामध्ये हे युद्ध न करता मृत्यू लोकात जाऊन हे युद्ध करा. जर तुम्ही या ठिकाणी युद्ध करशाल तर तो कैलास पर्वत हा नाथ सगळे जे काही आहे दोघ जण हे त्या कैलास पर्वत उद्ध्वस्त करतील आणि महादेवाचा प्रिय असलेला हा कैलास पर्वत जर उद्ध्वस्त झाला तर महादेवाला राग येईल आणि या रागाचा द्वेष हा तुम्हाला सहन करावा लागेल. त्यामुळे कैलासात युद्ध करू नका, तुम्ही मृत्यू लोकात येऊन युद्ध करा. मग एखाद्या लोकात जर कटका बसला तर जे होईल ते होईल, कुठं का होईल करायचं ते ना, चालेल म्हणे, ठीक आहे काही हरकत नाही. वीरभद्राने मृत्यू लोकात येऊन युद्ध करू असे सांगितले आणि गोरक्षाचे देखील मच्छिंद्राच्या शरीरासारखे तुकडे तुकडे करू असं वीरभद्र ते सूर्यनारायणाला सांगितले. अशा प्रकारे सूर्यनारायणाचे जे काही प्रयत्न होते सर्व व्यर्थ गेले. वीरभद्राच्या आज्ञेप्रमाणे सर्व शिवगण अष्टभैरव चामुंडा मृत्यू लोकात युद्धासाठी तयार झाले आणि युद्धासाठी आले. या वीरभद्राचे जे सैन्य होते त्याची गिनती किती, 72 कोटी चामुंडा, संख्येने 84 लक्ष गण व 33 कोटी देवासहित शस्त्रास्त्रासहित ते या मृत्यू लोकात आले. बघा एकीकडून इतकं सगळं सैन्य आणि एका बाजूने किती, फक्त गुरु शिष्य कोण, गोरक्षनाथ आणि चौरंगी. मग गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथांनी बघितलं काही सगळं काही युद्धासाठी येत आहे हे काय ऐकण्याच्या स्थितीत नाही. गोरक्षनाथांनी चौरंगीनाथाला सावध केले. काय परत लगेच काही क्षणामध्ये युद्धाला सुरुवात झाली. निरनिराळ्या शस्त्राचा प्रयोग झाला. शेवटी चौरंगीनाथांनी एक युक्ती लढवली. त्यांनी मोहनी व वातास्त्राचा एक प्रयोग केला. कशाच्या जोरावर, भस्माच्या जोरावर. त्यांच्या हातात काही नाही, त्यांच्या हातात तलवार नाही, गोटी नाही, काही नाही. नाथांचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं तो फक्त भस्म आणि फक्त भस्म. या भस्माच्या जोरावरती त्यांनी 33 कोटी देवांना सुद्धा हातबल करून आशीर्वाद घेतला सागरी विद्येसाठी, जनकल्याणासाठी. कशाच्या माध्यमातून, त्या भस्माच्या जोरावरती. त्याच भस्माची एक चिमूट भस्म त्यांनी मंत्रून फेकली. चौरंगीनाथाने मोहनी अस्त्र वाताकर्षण की त्या ठिकाणी, त्यामुळे वीरभद्राच्या पूर्ण सैन्याचा जे काही आहे त्या शस्त्रापुढे निभावं लागेना. सर्व सैन्य ते बाण विसरून पिसाटासारखे इकडे तिकडे पळू लागले. वीरभद्र चामुंडासह त्यानंतर युद्धात दाखल झाला. वीरभद्राचं पूर्ण सैन्य पुढे आलेलं होतं युद्धासाठी. वीरभद्र आणि चामुंडा मागून युद्धासाठी येत आहे. पण त्यांनी बघितलं आपलं हे जे सैन्य आहे हे तर पिसाटासारखं पळत आहे, यांना काही देह बाहेर राहिलेले नाही, काही जमिनीला चिपकून बसले, काही वेड्यावानी फिरताय, काही कपडे काढून हिंडताय. त्यांना आता मोहनी अस्त्राचा प्रयोग सिद्ध झाला आणि हे असं या ठिकाणी करताय. आता आपल्याला युद्धासाठी जावं लागेल आणि ते दोघंही युद्धासाठी त्या ठिकाणी आलेले. आपल्या सैन्याची अवस्था पाहून वीरभद्र गोरक्षनाथांवर संतापला आणि दोघांचं एकमेकांसोबत युद्ध चालू झालं. नाशाला उद्युक्त असं हे शस्त्रास्त्राचं युद्ध सुरू झालं. परंतु गोरक्षनाथ व चौरंगीनाथ विलक्षण सामर्थ्यापुढे वीरभद्राचे अनेक अस्त्र व शस्त्र निर्बल होऊ लागले. शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग करून जे काही दानव होते त्या दानवांना त्यांनी उत्पन्न केलं. कशाच्या जोरावर, फक्त एक चिमूट भस्माच्या जोरावर ते गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र प्रेरून सर्व दानव त्यांनी उठवले. कोणचे दानव, त्रिपुर, मधुमान्य, महिषासूर, जलंधर, कालयौवन, अद्यासूर, बकासूर, हिरण्यकश्यपू,
उचकून कुवक्रंदंत, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण वगैरे असे राक्षस त्या गोरक्षनाथांनी होते. आता आपण सर्वांनी हे सगळे राक्षसांची नावं ऐकलेले, त्या राक्षसांना कसं कसं देवाने अवतार घेऊन मारलं हेही ऐकलेले, पण त्यावेळेस ते एकटेच होते. पण यावेळेस गोरक्षनाथांनी अशी लीला केली, अशी कला केली, ते सगळेचे सगळे एकाच वेळेस भस्माच्या जोरावर उठवले आणि युद्धासाठी तयार केले. हे सर्व राक्षस त्या वीरभद्रावरती युद्धाला चालून आले. हे पाहून सर्व देवतागण रणांगणातून पळ काढू लागले. त्यांना फार मोठी काळजी वाटू लागली. ज्यांनी आता काय करावं हे विचार करून त्याला एकच विचार सुचला की त्यांनी आता वैकुंठात जाऊन विष्णू हा सर्व वृत्तांत सांगितला. की हे वृत्तांत ऐकल्यावरती विष्णू सुद्धा विचार करू लागले. आता एकेका अवतारात एक राक्षस मारावे लागले. तेव्हा एवढे एकाच वेळेस मारण्यासाठी काय काय करावं लागेल. विष्णूला एक प्रश्न पडला की आता हे एकदाच एवढे उठले, आता कसं करायचं. मग त्या अनुषंगाने विष्णू आणि महादेवाचा एक विचार होता. ते कधीच असं तुझं माझं काही करीत नव्हते. सर्व काही जे काही करायचे चर्चा विनिमय करून शांत डोक्याने चर्चा करायचे. आणि हा संसार जसा आपला संसार आहे घरातला, त्या नवरा बायकोने एक विचार करून व्यवस्थित करायला पाहिजे, तसा हा विष्णू आणि भगवान महादेव त्यांचा जो हा काही कारभार आहे, हा जो संसार आहे पूर्ण, हा एकमेकाला विचारपूस करून चालवत होते. व त्या ठिकाणी विष्णूने महादेवाची भेट घेतली आणि महादेवाला विचारपूस करून विचारले, बोलावले, त्यांची चर्चा झाली. त्यांनी सर्व हकीकत महादेवाला सांगितली की वीरभद्राच्या द्वेषामुळे ही गोष्ट अशा स्थिरापर्यंत आली, अशा स्तरावर आली की या ठिकाणी सर्व दैत्य उन्मत्त होऊन या रणांगणामध्ये उभे. विष्णू आणि शंकर गोरक्षनाथास त्या ठिकाणी नंतर भेटण्यास गेले. त्यांच्या दोघांचा चालला ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता बघू गोरक्षनाथाला आपण भेटू, त्याला विनवणी करू आणि त्याला समजून सांगू. हर तऱ्हेने गोरक्षनाथा त्यांनी समजून सांगितलं. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माझ्या गुरुचे शव मला परत द्या, मग युद्धास मी थांबवी. हा जिद्दीपणा गोरक्षनाथाचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जिद्द कशाची करावी हे या ठिकाणी नीट लक्षात घ्या. पहिले जिद्द केली ती योग्य नव्हती, म्हणून गोरक्षनाथांना गुरुंनी मच्छिंद्रनाथांनी अडवले की अशी जिद्द करू नको. पण आज ही जी जिद्द आहे, ही जिद्द कशासाठी, आपल्या गुरुचं शव मिळावं आणि जनकल्याणाचं काम जे थांबेल ते थांबलं नाही पाहिजे आणि हे शरीर परत मला घेऊन जावायचंच आहे, याच्यासाठी ही जिद्द आहे. म्हणून त्यांनी महादेवाचं सुद्धा आणि विष्णूचं सुद्धा काही ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की मला माझ्या गुरुचे शरीर जे काय आहे ते आणून द्या, मी युद्ध थांबवायला तयार आहे, काही हरकत नाही, असे गोरक्षनाथांनी सुचवले. मग महादेवाने चामुंडांना सांगून मच्छिंद्रनाथांचे जे शवाचे सर्व तुकडे होते ते गोरक्षनाथास आणून दिले. आणि श्री विष्णू परमात्मा आणि श्री शंकर म्हणाले, हे गोरक्षनाथा, या पूर्ण जे काही राक्षस तू उठवलेले आहे रणांगणामध्ये, या राक्षसाला आता तू शांत कर. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, हे महादेवा, हे राक्षस मी अस्त्रमंत्राच्या सहाय्याने शांत करू शकतो, कारण की हे जे काही राक्षस उत्पन्न झालेले हे संजीवनी मंत्रशक्तीच्या माध्यमातून उत्पन्न झालेले. पण या राक्षसाला भस्म करण्यासाठी तुम्हाला जो काही तुमचा मानसपुत्र आहे वीरभद्र, याचा त्याग करावा लागेल. आणि त्याग केल्यानंतर हे सगळे राक्षस मी एका क्षणात भस्म करू शकतो. पण या वीरभद्राचा तुम्हाला त्याग करावा लागेल, वीरभद्राची आशा तुम्हाला सोडावी लागेल, तरच हे शक्य आहे. जर वीरभद्राला या ठिकाणी जिवंत बघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, परत एक अवतार घ्या आणि या एवढ्या पूर्ण राक्षसाला तुम्ही अवतार घेऊन परत तसंच मारा. हा एक पर्याय आहे किंवा मग हा एक पर्याय, दोन्हीपैकी काय हे मला सांगा, नाहीतर वीरभद्राची आशा सोडा. तेव्हा श्री शंकर भगवान म्हणाले, मधुकैट्य दैत्य हा मारला होता तेव्हा मी स्वतः त्याच्या धाकाने रानमाळ पळत होतो आणि शेवटी एकादशीने अवतार घेऊन मधुकैट्यात मारले. अशी संकटे अनेक वेळा भोगावी लागली. तेव्हा वेळ न गमवता लवकर राक्षसाचा बंदोबस्त कर.
या ठिकाणी त्या राक्षसाला लवकर भस्म कर, आम्ही जी काही वीरभद्र आहे याची आशा सोडून दिली, तुला जे करायचे ते कर, पण हे राक्षस जे हे याला भस्म कर, संपव, या ठिकाणी आता हे कोणी शिल्लक ठेवू नको. श्री शिव व विष्णू बोलले. हा प्रतापी वीरभद्र युद्ध बंद करत नव्हता, म्हणून संजीवनी मंत्रास्त्राचे उत्पन्न केलेले राक्षस गोरक्षनाथाने परत एक भस्माचा प्रयोग केला. वातकरण शस्त्राचा प्रयोग करून एक भस्म फेकला आणि त्या ठिकाणी रणांगणामध्ये जेवढे काही शूरवीर होते, राक्षस होते, वीरभद्र होता, यांना सगळ्यांना एका भस्माच्या ज्योतीमध्ये संपून टाकले, भस्म करून टाकले. हे सर्व त्या ठिकाणी भस्म झाले आणि युद्ध एकदम शांत. श्री शंकर व विष्णूने गोरक्षनाथांची खूप वाहवा केली की काय हा गोरक्ष इतका प्रतापी की जे कुणालाही शक्य न झालं, आज त्या गोरक्षनाथांनी करून दाखवलं की एवढे राक्षस उठवलेही आणि एका क्षणात ते भस्मही केले. त्यानंतर श्री शंकराने आपल्या मनातलं जे काही दुःख होतं की माझा प्रिय पुत्र वीरभद्र हा मरण पावलेला आहे, भगवान शंकरालाही सुद्धा दुःख झालं, त्यालाही शोक झाला की माझा जो पुत्र आहे हा मरण पावला. आणि भगवान महादेव हे त्या ठिकाणी दुःख करताय. महादेवा दुःखी करणे हा गोरक्षनाथांच्या विचारात नसलेला विषय होता, त्यामुळे वीरभद्रा जिवंत करणे हे गोरक्षनाथांना महत्वाचे वाटले. असे वाटले की ज्या वेळेस माझ्या गुरुनी मच्छिंद्रनाथांनी मला बद्रिक आश्रमात तप करण्यासाठी बसवले 12 वर्ष आणि गुरु निघून गेले तीर्थक्षण करायला, पण 12 वर्ष मला महादेवाने त्या ठिकाणी सांभाळले. महादेवाने मला 12 वर्ष जीव लावला, मला माझ्यावरती ती माया केली, मला लेकरासारखे सांभाळले. आपल्या हातावरचा फोड जसा आपण सांभाळतो अशा प्रकारे महादेवाने मला त्या ठिकाणी सांभाळले. हे उपकार मी महादेवाचे कसं विसरू. आज महादेव माझे दुःखी झाले तर ते दुःख गोरक्षनाथालाही सहन झालं नाही, पण गोरक्षनाथांच्या मनात असं काही विचार नव्हता की माझे महादेव दुःखी व्हावे. त्यांच्या मनात फक्त एवढाच एक विषय होता, संकल्प होता की माझ्या गुरुचे शव मला मिळावे की ज्या अर्थी माझं पुढचं कार्य होईल. महादेवाकडे बघून त्यांनाही गोरक्षनाथाला कळवळा आली आणि त्यांनी विचार केला की वीरभद्राला परत जिवंत करून महादेवाला तो आनंद परत देऊ. आणि ते ओळखून त्यांनी असा काही विचार केला. मग महादेवाकडे बघून गोरक्षनाथ म्हणाले, हे महादेवा, मी या वीरभद्रास परत जिवंत करू शकतो, पण विषय असा आहे की फक्त त्या वीरभद्राची जे काही अस्थी आहे, जे काही हाड आहे, हेच मला या ठिकाणी आणून द्या. मी संजीवनी मंत्राच्या आधारावरती परत त्या वीरभद्राला जिवंत करतो. जर या ठिकाणी त्याच्याऐवजी जर दुसऱ्या एखाद्या राक्षसाची किंवा कुणाची हाडे आली आणि हा संजीवनी मंत्राचा प्रयोग झाला तर तो ही या ठिकाणी जिवंत होऊ शकतो. फक्त जर वीरभद्राला जिवंत करायचं असेल तर या ठिकाणी वीरभद्राची हाडे मला आणून द्या, मी त्याला परत जिवंत करू शकतो. महादेवाने